तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरात क्षुल्लक कारणावरून वादाचे पर्यवसन थेट हत्येत होत असल्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे। बुधवार दिनांक 31 डिसेंबरच्या रात्री अशीच एक खळबळजनक घटना सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषीनगर भागात उघडकीस आली। केवळ तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एका 41 वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। मनपा शाळा क्रमांक 22 जवळ ही घटना घडली। मृतक संतोष घावडे व आरोपी राम गिराम यांच्यात तंबाखू मागण्यावरून किरकोळ बाचाबाची झाली। मात्र हा वाद क्षणात हिंसक वळणावर गेला। संतापलेल्या राम गिराम याने लोखंडी रॉडने संतोष घावडे यांच्यावर जबर मारहाण केली। गंभीर जखमी अवस्थेत संतोष रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। विशेष म्हणजे या घटनेत आरोपीची अमानवीय क्रूरता समोर आली आहे। पोलीस सूत्रांनुसार जखमी अवस्थेत असतानाही आरोपीने संतोष घावडे यांना सुमारे 50 मीटरपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी राम गिराम याला ताब्यात घेतले। त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे। या हत्येनंतर कृषीनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मात्र ऐन 31च्या दिवशी घडलेल्या या निर्घृण हत्येने संपूर्ण अकोला शहर हादरून गेले आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, अकोला।